परंतु दुधानं बदल केला हे नाकारता येत नाही, अर्थव्यवस्थेत मोठा बदल केला हे नाकारता येत नाही. कष्ट खूप आहे, मेहनत खूप आहे, पण जीवनामध्ये आनंद, कुटुंबामध्ये आनंद जो निर्माण झाला, सुखी झाले सगळे, याच्यामध्ये दूध व्यवसायाचा खूप मोठा वाटा आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की याच्यामध्ये संकरित गाय हिचं सुद्धा मोठं योगदान आहे. संकरित गायीचं तुम्हाला सांगतो, आपल्या ज्या देशी गायी आहेत त्यांच्या काही मर्यादा होत्या, पर्याय नव्हता, म्हणून शेवटी संकरित गाय आणली गेली, तिचं सिमेंट आणलं गेलं, ते भरवलं गेलं. त्या कालखंडामध्ये सरकारने सुद्धा खूप मोठा सहभाग त्या घेतला. पूर्वी दवाखाने सरकारचे होते, दूध गोळा करायचं काम सरकार करायचं, त्यांचेच प्लॅन्ट होते. परंतु नंतर सहकारानं तो विषय हातात घेतला आणि आज सहकारी चळवळीमध्ये मोठा वाटा हा दुधाच्या व्यवसायामध्ये आहे. सहकार हा आपला स्थायी भाव आहे, जीवनाचा मार्ग आहे आणि तो टिकला पाहिजे. आज प्रश्न विचारू शकतो आपण की काय आमचं दुधाचं का असं झालं, का नसलं, का कमी प्रत येतं, हे विचारता येतं. सहकाराचं महत्व हे की तुम्ही विचारू शकता, जो काही नफा होतो तो तुमचा असतो, खाजगीमध्ये तो त्याचा असतो, तो नफाच करायला बसलेला असतो, तो धंदा आहे त्याचा, त्यांचा तो धंदा आहे, आपलं हे व्रत आहे. हा फरक याच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे.